नमस्कार. आज आपण पाहूया संत मंडळींनी आपल्याला सांगितलेली एक विधी. प्राचीन मराठी संतांनी पवित्र घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुण्यावर का भर दिला, तसेच आधुनिक विधी. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्राचीन मराठी संतांनी आणि भारतीय संस्कृतीने घराच्या उंबरठ्यावर पाय धुवून प्रवेश करण्याला केवळ एक सवय म्हणून नाही, तर एक पवित्र विधी म्हणून पाहिले आहे. याचे महत्त्व आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक अशा तिन्ही स्तरावर आहे. येथे या परंपरेमागची सविस्तर कारणे दिली आहेत. पहिले कारण, आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोन. आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर प्राचीन मराठी संतांनी पाय धुण्याला केवळ शारीरिक स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन एक संस्कार म्हणून पाहिले आहे. याचे सविस्तर विश्लेषण खालील मुद्द्यांच्या आधारे करता येईल. 1. देह हीच पंढरी आणि घर हे मंदिर. संतांनी देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर असे म्हटले आहे. ज्याप्रमाणे आपण मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी स्वतःला शुद्ध करतो, त्याचप्रमाणे आपल्या राहत्या घरात म्हणजे जेथे कुलदैवत आणि पूर्वजांचा वास असतो, अशा घरात प्रवेश करताना शुद्धता राखणे अनिवार्य मानले जाते. पाय धुणे हे त्या पवित्र क्षेत्राचा आदर राखण्याचे पहिले पाऊल आहे. 2. बाह्य सुचिरभूतता ते अंतर्मनाची शुद्धी. अध्यात्मशास्त्रानुसार शरीराच्या शुद्धीचा परिणाम मनावर होतो. रज तम गुणांचा त्याग. घराबाहेर वावरताना आपला संपर्क अनेक तामसी आणि राजसी वृत्तीच्या लोकांशी किंवा वातावरणाशी येतो. शास्त्रानुसार पायांच्या माध्यमातून नकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करू शकते. पाणी हे शुद्धीकरणाचे माध्यम. पाणी हे आप तत्व आहे. पाण्याने पाय धुतल्याने बाहेरील जगाशी संबंधित असलेले मानसिक अशौच म्हणजे अशुद्धता धुवून निघते असे मानले जाते. 3. उंबरठ्याचे महत्त्व आणि लक्ष्मीचे स्वागत. मराठी संस्कृतीत घराचा उंबरठा हा मर्यादा रेषा मानला जातो. उंबरठ्यावर अधिष्ठात्री देवतांचा वास असतो. अशुद्ध पायांनी उंबरठा ओलांडणे हे त्या देवतेचा अपमान मानले जाते. असे मानले जाते की ज्या घराच्या दारात पाण्याचे भरलेले भांडे म्हणजे घागर किंवा तांब्या असते आणि जिथे लोक पाय धुवून प्रवेश करतात, तिथे अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य प्रवेश करीत नाही आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. 4. तीर्थांची संकल्पना आणि संतांचे चरण. भक्तिमार्गात चरण किंवा पायांना विशेष महत्त्व आहे. संतांच्या दर्शनाला गेल्यावर आपण त्यांचे पाय धुतो किंवा त्यांच्या चरणांना स्पर्श करतो. घरात येणारा अतिथी हा अतिथी देवो भव या नात्याने ईश्वराचे रूप मानले जाते. त्यामुळे अतिथीचे पाय धुणे हा त्यांच्यातील ईश्वराची पूजा करण्याचा एक मार्ग आहे. 5. कर्मकांडातील स्थान म्हणजेच विधी. हिंदू धर्मातील कोणत्याही शुभकार्यात जसे की पूजा, श्राद्ध किंवा लग्न, पाद्यपूजा म्हणजे पाय धुणे हा पहिला विधी असतो. अपवित्र हा पवित्रो वा या मंत्रानुसार जो बाह्यतः अपवित्र आहे तो भगवंताच्या स्मरणाने आणि जलाने शुद्ध होतो. घराला एक आध्यात्मिक ओरा असतो. पाय न धुता घरात आल्यास त्या ओरामध्ये विक्षेप निर्माण होतो, ज्यामुळे घरातील शांतता भंग पावू शकते अशी धार्मिक धारणा आहे. 6. नकारात्मक शक्तींचा प्रतिबंध. अनेक लोककथा आणि धार्मिक ग्रंथात असे उल्लेख आहेत की नकारात्मक शक्ती किंवा कलियुगाचा प्रभाव हा अशुद्ध पायांच्या माध्यमातून मनुष्यावर लवकर होतो. राजा परीक्षिताच्या कथेतही कलीने त्यांच्या शरीरात तेव्हाच प्रवेश केला जेव्हा त्याचे पाय पूर्णपणे धुतलेले नव्हते. त्यामुळे आध्यात्मिक संरक्षण म्हणूनही ही पद्धत पाळली जाते. थोडक्यात सांगायचे तर पाय धुणे ही क्रिया म्हणजे प्रपंचातून म्हणजेच बाहेरच्या जगातून परमार्थाकडे म्हणजे घरातील शांतीकडे जाण्याचा एक प्रतिकात्मक प्रवास आहे.
संतांच्या मते बाहेरची धूळ पायाला लागली तरी चालेल, पण ती मनाला आणि घराला लागू नये, हाच त्यामागचा मुख्य उद्देश आहे. 2 म्हणजे दुसरे कारण, वैज्ञानिक आणि आरोग्याचे महत्त्व. प्राचीन मराठी संतांनी सांगितलेली पाय धुण्याची परंपरा आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर अत्यंत तर्कसंगत उतरते. शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य या दोन्ही दृष्टीने याचे महत्त्व सविस्तरपणे खालीलप्रमाणे आहे. 1. सूक्ष्मजीव आणि संसर्ग रोखणे. विज्ञानानुसार रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपल्या पायांना किंवा पादत्राणांना लाखो बॅक्टेरिया म्हणजे व्हायरस आणि बुरशी चिकटतात. घरातील प्रदूषण. जर आपण पाय न धुता घरात गेलो तर हे सूक्ष्मजीव घरात फरशीवर, चटईवर आणि गाद्यांवर पसरतात. मुलांचे आणि ज्येष्ठांचे संरक्षण. जमिनीवर खेळणारी लहान मुले किंवा जमिनीवर बसून जेवण करण्याची पद्धत असलेल्या घरात यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. पाय धुण्यामुळे ई. कोलाय सारख्या धोकादायक जीवाणूंचा प्रसार थांबतो. 2. शरीराचे तापमान नियंत्रण. मानवी शरीरातील उष्णता बाहेर पडण्याचे मुख्य मार्ग म्हणजे डोके, तळहात आणि तळपाय. हायपोथॅलॅमसवर परिणाम. बाहेरच्या उष्ण वातावरणातून आल्यावर पायावर थंड पाणी घेतल्याने शरीराचे तापमान त्वरित कमी होण्यास मदत होते. विज्ञानात याला शरीराचे होमिओस्टॅसिस राखणे म्हणतात. थंडावा. पायांच्या नसा थेट मेंदूशी जोडलेल्या असतात. जेव्हा थंड पाणी पायांच्या संपर्कात येते तेव्हा मेंदूला शांततेचा संदेश मिळतो, ज्यामुळे उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रास कमी होतो. 3. मज्जासंस्थेचे आरोग्य. पायाचे तळवे हे अनेक चेतनातंतूंचे केंद्र आहेत. रिलॅक्सेशन रिस्पॉन्स. पाय धुतल्याने शरीरातील पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम सक्रिय होते. यामुळे दिवसभराचा ताण कमी होतो आणि स्नायूंना आराम मिळतो. रक्ताभिसरण. थंड किंवा कोमट पाण्याने पाय चोळून धुतल्याने त्या भागातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे पायांची सूज किंवा दुखणे कमी होण्यास मदत होते. 4. झोपेची गुणवत्ता. विज्ञानानुसार पाय धुणे हा एक नैसर्गिक झोप घेण्याचा सिग्नल असू शकतो. जेव्हा आपण पाय धुतो तेव्हा शरीराचे अंतर्गत तापमान थोडे कमी होते. हे कमी झालेले तापमान मेंदूला आता विश्रांतीची वेळ झाली आहे असा संकेत देते. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरते. 5. ॲलर्जीपासून संरक्षण. बाहेरून येताना पायांनी धुळीचे कण, परागकण किंवा इतर ॲलर्जी निर्माण करणारे घटक चिकटलेले असतात. जर पाय न धुता आपण बेडवर गेलो तर हे कण श्वसनावाटे शरीरात जाऊन दमा किंवा त्वचेच्या ॲलर्जीचा त्रास देऊ शकतात. पाय धुणे ही यावरची सर्वात सोपी आणि स्वस्त प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. 6. मानसिक आरोग्य आणि प्रसन्नता. पाणी हे केवळ स्वच्छतेचे माध्यम नसून ते हायड्रोथेरपीचे काम करते. घराच्या उंबरठ्यावर पाय धुताच मनावरचं एक प्रकारचं ओझं उतारल्यासारखं वाटतं. यामुळे बाहेरील कामाचा ताण घराच्या आत येत नाही आणि व्यक्ती प्रसन्न मनाने आपल्या कुटुंबात सहभागी होऊ शकते. तुलनात्मक तक्ता. वैज्ञानिक दृष्टिकोन. घटक. फायदा. स्वच्छता, जंतू, धूळ आणि बॅक्टेरियांचा नाश. तापमान. शरीरातील वाढलेली उष्णता कमी करणे. चेतातंतू. ताणतणाव कमी करून मानसिक शांती देणे. ऊर्जा. दिवसभरचा थकवा दूर करून ताजेतवाने वाटणे. संतांनी ही परंपरा धर्माच्या माध्यमातून शिकवली असली तरी त्यामागे आरोग्यम धनसंपदा हाच मुख्य उद्देश होता. आजच्या काळातही हँडवॉश किंवा सॅनिटायझर वापरण्यापेक्षा पाय धुणे हा अधिक नैसर्गिक आणि सर्वांगीण फायद्याचा विधी आहे. 3. तिसरे कारण. आधुनिक विधी आणि आजचे स्वरूप. आधुनिक काळात जीवनशैली बदललेली असली तरी पाय धुण्याच्या परंपरेने एक नवीन आणि अधिक वैज्ञानिक स्वरूप धारण केले आहे.
आजच्या शहरी आणि धावपळीच्या जगात हा आधुनिक विधी कसा पाळला जातो याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. एक, स्वच्छतेची आधुनिक परिभाषा म्हणजे सॅनिटायझेशन. पूर्वी घराबाहेर पाण्याचा तांब्या असायचा, त्याची जागा आता आधुनिक उपकरणांनी घेतली आहे. सॅनिटायझेशन स्टेशन. कोरोना काळानंतर अनेक घरांच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर किंवा हँडवॉश ठेवण्याची पद्धत रूढ झाली आहे. शॉवर आणि हँड शॉवर. घराबाहेर पाय धुणे शक्य नसल्यास अनेक लोक घरात शिरल्या थेट बाथरूममध्ये जाऊन पाय धुतात किंवा पूर्ण स्नान करतात. हा प्राचीन विधीचाच विस्तार आहे. 2, पादत्राणांचे नियोजन. आधुनिक घरामध्ये शू रॅक घराच्या बाहेर किंवा प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ ठेवला जातो. फ्लोअर हायजीन. बाहेरची पादत्राणे घरात नेणे हा आता जागतिक स्तरावर स्वीकारलेला नियम आहे. यामुळे रस्त्यावरील जंतू आणि विषारी कण कार्पेट किंवा फरशीपर्यंत पोचत नाहीत. इनडोअर स्लीपर. घराबाहेरचे पाय धुतल्यानंतर घरामध्ये वापरण्यासाठी स्वतंत्र मऊ चपला म्हणजे इनडोअर स्लीपर्स वापरणे हा आधुनिक विधीचा भाग झाला आहे, ज्यामुळे पायांना आराम मिळतो. 3, रिफ्लेक्सोलॉजी आणि फूट स्पा. फूट थेरपी. आजच्या काळात पाय धुणे हे केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता ती एक वेलनेस थेरपी बनली आहे. एप्सम सॉल्ट बाथ. कामावरून आल्यावर कोमट पाण्यात मीठ टाकून पाय बुडून बसणे म्हणजेच फूट सोक हे प्राचीन पाय धुण्याच्या पद्धतीचे आधुनिक रूप आहे. यामुळे दिवसभराचा स्ट्रेस कमी होतो. हायड्रोथेरपी. आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे की पायांच्या तळव्यांना पाण्याचा स्पर्श झाल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. 4, घराची रचना आणि इंटेरियर डिझाईन. आजच्या आधुनिक इमारतींमध्येही या परंपरेचा विचार केला जातो. वॉश बेसिनची जागा आता फ्लॅट संस्कृतीत मुख्य दरवाजाच्या जवळ किंवा हॉलमध्ये शिरण्यापूर्वी वॉश बेसिनची सोय केली जाते, जेणेकरून पाहुणे किंवा घरातील व्यक्ती आधी हातपाय स्वच्छ करू शकतील. मडरूम. पाश्चिमात्य देशांप्रमाणेच आता भारतातील मोठ्या घरांमध्ये मडरूम संकल्पना येत आहे, जिथे बाहेरचे कपडे आणि पादत्राणे काढून पाय स्वच्छ करून मगच मुख्य घरात प्रवेश केला जातो. 5, मानसिक स्विच ऑफ प्रक्रिया. आधुनिक मानसशास्त्रात पाय धुण्याला ट्रान्झिशन रूटीन मानले जाते. बाहेरच्या कामाचे टेन्शन, ऑफिसमधील राजकारण आणि प्रवासातील चिडचिड यापासून स्वतःला तोडण्यासाठी पाय धुणे हा एक मानसिक अडथळा म्हणून काम करतो. पाय धुतले की मेंदूला संदेश मिळतो की आता ऑफिस संपले असून घर सुरू झाले आहे. यामुळे कौटुंबिक वादाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 6, पर्यावरणाशी नातं. आजच्या काळात पाण्याचा अपव्यय टाळून हा विधी कसा करावा यावरही भर दिला जातो. ओल्या कपड्याने पाय पुसणे किंवा कमीत कमी पाण्यात पाय स्वच्छ करणे ही इको फ्रेंडली पद्धत अनेक जण अवलंबत आहेत. तुलनात्मक फरक. प्राचीन विधी वर्सेस आधुनिक स्वरूप वैशिष्ट्ये. प्राचीन विधी म्हणजेच संतांची पद्धत. आधुनिक स्वरूप म्हणजे आजची पद्धत. साधन तांब्या, भांडे किंवा हौद, टॅप, शॉवर किंवा सॅनिटायझर. उद्देश पवित्र आणि लक्ष्मीचे आगमन. हायजीन आणि संसर्ग प्रतिबंध. स्थान घराचा उंबरठा, बाथरूम किंवा प्रवेशद्वाराजवळील वॉश बेसिन. मानसिकता ईश्वरी आदर, स्ट्रेस मॅनेजमेंट. संतांनी दिलेला हा वारसा आज आरोग्य आणि जीवनशैली म्हणून जगभर ओळखला जात आहे. स्वरूप बदलले असले तरी त्यामागील मूळ उद्देश स्वतःला आणि घराला सुरक्षित व प्रसन्न ठेवणे आजही तोच आहे. संत तुकाराम महाराज किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्यात अंतर्बाह्य निर्मळ राहण्यावर भर दिला आहे. पाय धुणे हा बाह्य निर्मळतेचा एक भाग आहे, जो मनाच्या शुद्धीसाठी मार्ग मोकळा करतो. थोडक्यात सांगायचे तर
पाय धुणे हा विधी म्हणजे बाहेरचे जग बाहेर सोडून शांत आणि पवित्र अंतकरणाने स्वतःच्या जगात म्हणजेच घरात प्रवेश करणे होय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.